काल पवित्र मोहरम सणाबद्दल शहरामधल्या स्वयंघोषित समाजसेवक व एक उपटसुंबांनी मोहरमबद्दल आक्षेप घेतलेला आहे। सर्वात प्रथम त्यांनी जे वर्गणी गोळा केली जाते किंवा जे यंग पार्टी आहे त्यांचं धर्मदाय आयुक्तमध्ये नोंद आहे का नाही त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला। खऱ्या अर्थाने कोणताही उत्सव असला तर हे लोकवर्गणीवरती आधारित असतो आणि लोक आपल्या श्रद्धेनुसार आपल्या मनाने आपल्या इच्छाने त्या ठिकाणी वर्गणी देतात आणि उत्सव साजरा होतो। खऱ्या अर्थाने आपली पात्रता आपण खऱ्या अर्थाने सर्वात प्रथम आपण तपासली पाहिजे की आपण काय केलेलं आहे। वर्षानुवर्ष हवेलीमध्ये कोण 2 रुपये 10 रुपये त्या ठिकाणी देणगी दक्षिणा त्या ठिकाणी रेवड्या गोळा केलेल्या आहेत हे खऱ्या अर्थाने तपासलं पाहिजे। दुसरी गोष्ट त्यांनी शरबतवरती आक्षेप घेतलाय की FDA मार्फत याची तपासणी झाली पाहिजे। हे शरबत अतिशय पवित्र असतो। शरबत म्हणजे हे काही फक्त शरबत नाहीये, एका प्रकारचा पवित्र प्रसाद असतो। ते तपासण्याच्या आधी आपल्या डोक्यामध्ये असलेले आपले विचार जे अतिशय विचारी आहे त्याचा खऱ्या अर्थाने तपास झाला पाहिजे। शरबत हे पवित्र असतो। FDA कडून दरवर्षी त्या ठिकाणी तपासणी होते, यांना काही माहीत नाहीये। हे आता फक्त प्रसिद्धीसाठी आणि आपली स्टंटबाजीसाठी हे वक्तव्य करायचं। मिरवणूक मार्ग बदलून टाका। मिरवणूक मार्ग काय आज काय आम्ही तुमच्या जन्मल्याच्या आधीपासून हे मिरवणूक मार्ग नगरकरांनी ठरवलेला आहे आणि जर नगरकरांनी ठरवलं तर चांगल्याला घरचा रस्ता देखील नगरकरांनी दाखवलेला आहे। तर म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे की ज्यांचा या मोहरम उत्सवामध्ये काडीचा संबंध नाही अशा लोकांना तुम्ही त्या ठिकाणी बोलू नका, त्यांचं मत आपण घेऊ नका। हे घरामध्ये जाऊन झोपतात आणि जे सामाजिक कार्यकर्ते असेल माझे समाजाचे यंग पार्टीचे तरुण पोरं असतील ते रात्रंदिवस प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून या उत्सवामध्ये सहभागी होतात आणि हे एकमेव असा उत्सव आहे, हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे आणि याच्यावरती जर कोणी बोट लावायचा प्रयत्न केला येणाऱ्या काळामध्ये तर आता पण आम्ही काही सोडणार नाहीये। कायदेशीर हे समाजाची भावना दुखावल्याबद्दल यांच्यावरती नक्कीच कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी मी करायला लावणार आहे। मी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन त्यांना मी विनंती करणार आहे की अशा लोकांना सर्वात पहिले तडीपार करा आणि जे सामाजिक तेढ निर्माण करताय अशा प्रकारचे लोक स्टंटबाजी करताय, स्वतःचं राजकारण त्या ठिकाणी करताय, अशा लोकांवरती सर्वात प्रथम कारवाई झाली पाहिजे।